दिनांक 22 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सोलापूर शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी व उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांना बदलापूर येथील नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जो काही प्रकार घडला त्यात 2 लहान चिमुकल्या मुलींवर जो अत्याचार घडला व पुण्यातील शाळेतही जो विद्यार्थ्यांमध्ये प्रकार घडला त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील शाळेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक शाळेत मुलींना स्वसंरक्षणासाठी किंवा आत्मसंरक्षणार्थ प्रशिक्षण देणे गरजेचे आहे। तसेच शहरातील शाळेतील शिपाई असतील, कर्मचारी तसेच मुलामुलींना आणणारे जे वाहन चालक असतील त्यांचीही पार्श्वभूमी तपासावी व त्यांची सर्व माहिती शाळेत उपलब्ध असायला हवी। परंतु काही पालकांच्या असे निदर्शनास आले की मुलांना घेऊन जाणारे वाहन चालक सारखे बदलण्यात येत असून असे न करता त्या वाहनावर एकच चालक ठेवण्यात यावा व वाहन चालक विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षकांनाही खात्री करून विद्यार्थ्यांच्या चालकाच्या ताब्यात देण्यात यावे व तसेच पालकांना शाळेत व शाळेच्या वेळेत कधीही विद्यार्थ्यांना भेटू द्यावे। विद्यार्थ्यांना घ्यायला येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून घेऊनच विद्यार्थ्यांना ताब्यात द्यावे। तसेच अनेक शाळेत मुलं आणि मुली एकत्रपणे शिक्षण घेत त्या दृष्टीने त्यांच्यामध्ये काही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी शाळेने घेणे आवश्यक आहे। तसेच संपूर्ण शाळा सीसीटीव्ही कक्षेत असावी व मोक्याच्या ठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावावे हे बंधनकारक आहे। तसेच जबाबदार व्यक्ती या नात्याने सर्व बाबींवर जाती लक्ष घालून सोलापूर जिल्हा व शहरातील शाळांना आदेश द्यावेत व अशा विषयांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सोलापूर शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी व उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांना देण्यात आले आहे। यावेळी मनसेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे व मनसे विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, अरणचे माजी उपसरपंच प्रवीण पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते।